आणि शके 1778 वार रविवार या दिवशी त्यांनी अक्कलकोटमध्ये सार्वजनिकरित्या दर्शन देऊन भक्तांचे मार्गदर्शन सुरू केले. श्री स्वामी समर्थांच्या लीलांचा महिमा काय ते थोडक्यात आपण थोडेसे पाहूया. स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटमध्ये अनेक अद्भुत लीला केल्या. त्यांच्या काही प्रसिद्ध कृपा घटना आपण पाहूयात. रोगी लोकांना आशीर्वादाने बरे करणे, गरिबांना अन्न व आधार देणे, संकटात असलेल्या भक्तांचे रक्षण करणे, भविष्यातील घटना सांगणे, योग व शक्तीने चमत्कार घडवणे. त्यांचे प्रसिद्ध वचन काय? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन आजही भक्तांच्या श्रद्धेचे मोठे आधार मानले जाते. पुढे आहे प्रकट दिन कसा साजरा केला जातो. तर स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये घरी सगळेजण प्रकट दिन साजरा करतो. तर या दिवशी काय करायचं? प्रमुख कार्यक्रम काय असतात? अभिषेक आणि पूजन, स्वामींच्या पादुकांची पूजा, पालखी सोहळा, भजन कीर्तन, स्वामी चरित्र पारायण, महाप्रसाद. हजारो भक्त अक्कलकोटमध्ये दर्शनासाठीही येतात. मग प्रकट दिन करायची पूजा काय? भक्त घरीही स्वामीची पूजा करू शकतात. जर आपल्यापासून केंद्र लांब असेल तर आपण घरीही त्याची पूजा करू शकतात. त्याची पद्धत काय पूजा करायची? स्वामींची फोटो किंवा पादुकांची स्थापना करणे, हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून धूप दीप लावा, स्वामींची आरती करा आणि थोडा वेळ डोळे बंद करून मंत्र जप करून त्यांना ध्यान करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जपला जातो. मग नैवेद्य काय? पुरणपोळी, शिरा, खीर, साखर खोबरे, काहीही आपण जमेल तसे गोड निवद अर्पण करावा. स्वामी समर्थांचे मुख्य संदेश काय आहे? तर स्वामी समर्थांनी लोकांना काही महत्त्वाचे संदेश दिले. श्रद्धा आणि सबुरी ठेवावी, ईश्वरावर विश्वास ठेवावा, गरीब आणि गरजूंची मदत करावी, धर्म आणि सदाचार पाळावा. स्वामी समर्थ प्रकट दिन हा भक्तांसाठी कृपा, संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिवस मानला जातो. स्वामी समर्थ प्रकट दिना